36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख गोपाळ पाटील अरबट यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणून दर्यापूर तालुक्यातील तामसवाडी येथे भव्य शिवछत्रपती शंकरपट पार पडला. यासोबतच आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना शिलाई मशीन देण्यात आली. गोपाळ पाटील अरबट हे एक रुग्णसेवक असून नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. ॲक्सिडेंट झालेल्या नागरिकांना रक्तदान शिबिर उपक्रम राबवून त्यांना मदत करतात. दिव्यांग व्यक्तींना सायकल वाटपाचा लोकोपयोगी उपक्रमही राबवण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवसेना उपनेत्या प्रीती बंड, माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हाप्रमुख सुनील टिके, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर राजू कराळे यांच्या हस्ते शंकरपटाचं उद्घाटन करण्यात आलं. गोपाळ पाटील अरबट यांनी स्वतः बैलगाडी चालवून शंकरपटाचा प्रारंभ केला. आमच्या प्रतिनिधींनी गोपाळ पाटील अरबट यांच्या पत्नीला विचारले असता जनसमुदाय गोपाळ पाटील अरबट हे जनसामान्य नागरिकांच्या मदतीला अहोरात्र धावून जातात. अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी लावतात, म्हणून हे त्यांच्यावर नागरिकांचं प्रेम आहे. म्हणून जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. माझं नाव अश्विनी गोपाल अरबट. हा जो शंकरपट आपल्या तालुक्यामध्ये दर्यापूर तालुक्यामध्ये आयोजित केलेला आहे, हा किती वर्षापासून आपण हा उपक्रम राबवतो? जवळपास बरेच वर्ष झाले हा उपक्रम चालू आहे. 5 वर्षापासून राबवत आहे. हो, जवळपास बरेच वर्ष म्हणजे भरपूर वर्ष झाले आहेत हा उपक्रम चालू आहे. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आपण काय काय उपक्रम राबवतो, म्हणजे शंकरपटाच्या माध्यमातून काय उपक्रम राबवतो? सगळ्यात महत्त्वाचं शंकरपट हा आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्धता एक त्यांच्यासाठी गर्वाची गोष्ट म्हणून चालू केलं आहे. त्याच्यानंतर त्यासोबत आम्ही एक भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर आयोजित करतो शेतकऱ्यांसाठी. त्यांच्यासाठी ते जेवणाची व्यवस्था असते, मुबलक प्रमाणात पाणी, खाण्याची पिण्याची सगळी सोय आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो. आणि रक्तदान शिबिर पण आयोजित करतो? हो, खूप भव्य असं रक्तदान शिबिर दरवर्षी आम्ही इथे ठेवतो. एकनाथ शिंदे साहेबांचा माननीय जे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा उपक्रम दरवर्षी राबवत असतो. आणि आजच्या रोजी किती रुपयापर्यंत बक्षीस आहेत? जवळपास 6 लाखापर्यंतच्या बक्षिसाची लयलूट इथे होणार आहे. आणि तुम्ही गोपाल भाऊसाठी काय बोलसान? गोपाल भाऊचे जे आता गोपाल भाऊले पाहून हे लोक आलेले आहेत, त्यासाठी तुम्ही काय म्हणता? जनसंपर्क काही नाही, समाजसेवा एकच ध्येय आहे आमच्या पुढे. तेच आम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती.